राम मंदिराचं उद्घाटन घाईघाईत करून भाजप 2024च्या निवडणुकांची मॅच फिक्स करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येतोय। देशात महत्त्वाचे प्रश्न असताना फक्त राम मंदिरावर राजकारण करून हिंदूंची मतं आपल्याकडे ओढण्यासाठी भाजप स्ट्रॅटेजी करत असल्याची टीका काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येते। आपल्या प्रयत्नांमुळेच राम मंदिराचा लढा यशस्वी झाल्याचा दावा भाजपकडून नेहमीच करण्यात येतो। पण राम मंदिराच्या लढ्यात बाळासाहेब आणि शिवसेनेचा महत्त्वाचा वाटा होता असं आजवर उद्धव ठाकरेंपासून अनेक शिवसेना नेत्यांनी म्हटलंय। त्यामुळे राम मंदिरावरून शिवसेना भाजपमधला श्रेयवाद हा नेहमीच वादाचा मुद्दा ठरलाय। पण ज्या राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून भाजपच्या रथानं राजकारणात विजयी घोडदौड केली, त्या रथामागची प्रेरणा बाळासाहेब ठाकरेच असल्याचं इतिहास सांगतो। काय आहे तो इतिहास? त्यामुळे हिंदुत्वाची राजकारणात एंट्री कशी झाली आणि राम मंदिराच्या आंदोलनाचं क्रेडिट बाळासाहेबांना कसं जातं, हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 1966 मध्ये जेव्हा बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली, तेव्हा मराठी माणूस हा शिवसेनेच्या केंद्रस्थानी होता। मराठी बाणा हाच शिवसेनेचा कणा होता। पण असं असलं तरी मलंगड सारख्या ज्वलंत मुद्द्यावरून किंवा 1970 मध्ये भिवंडीत झालेल्या दंगलीत हिंदूंच्या पाठीशी उभं राहून बाळासाहेब आणि त्यांच्या शिवसेनेला हिंदुत्वाची भगवी झालर होती हे स्पष्ट झालं होतं। पण 1987च्या एका पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी पहिल्यांदा जाहीरपणे हिंदुत्वाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला आणि त्यामुळे पुढचं सगळं राजकारणच बदललं। मुंबईतल्या विलेपार्ले मतदारसंघातून काँग्रेसच्या हंसराज भुगरा यांचं निधन झाल्यामुळे 1987 मध्ये विलेपार्ल्यात पोटनिवडणूक लागली। हा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा गड होता। त्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते प्रभाकर कुंटेच बाजी मारणार अशी हवा होती। त्यावेळी भाजपची निर्मिती होऊन फक्त 5 वर्ष झाली होती। 1984 मध्ये शिवसेनेसोबत लोकसभा लढलेल्या भाजपनं ह्या पोटनिवडणुकीसाठी मात्र शिवसेनेच्या विरोधात असलेल्या जनता दलाच्या प्राणलाल व्होरा यांना पाठिंबा दिला होता। तर शिवसेनेचे उमेदवार होते तेव्हाचे मुंबई महापौर रमेश प्रभू। खरं तर प्रभू हे तेव्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते। त्यांनी महापौर असताना महापालिकेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना होय, मी हिंदू महापौर आहे आणि त्याचा मला अजिबात कमीपणा वाटत नाही असं विधान केलं होतं। साहजिकच महापौरांनी आपल्या धर्माचा उल्लेख केल्यामुळे मोठा राडा झाला। त्यामुळे प्रभू अडचणीत आले। त्याच वेळी विलेपार्लेची पोटनिवडणूक लागली। या निवडणुकीत बाळासाहेबांनी मात्र मास्टर स्ट्रोक हाणला। बाळासाहेबांनी रमेश प्रभूंना शिवसेनेचे उमेदवार म्हणून पोटनिवडणुकीत उभं केलं। तेव्हा बाळासाहेबांचा हा निर्णय अनेकांना चकित करणारा होता। या निर्णयामुळे शिवसेना गोत्यात येणार अशा चर्चा होऊ लागल्या। पण पिक्चर अजून बाकी होता। पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा लागली। बाळासाहेब हजारोंच्या संख्येनं आलेल्या शिवसैनिकांसमोर भाषणासाठी उभे राहिले। सगळ्यांचं लक्ष बाळासाहेबांकडे होतं आणि बाळासाहेबांनी एक घोषणा करून सभा दणाणून सोडली। ती घोषणा होती, गर्व से कहो हम हिंदू है। या घोषणेनंतर वारे बदलले। जागोजागी हिंदुत्वाच्या घोषणा ऐकू येऊ लागल्या। पोटनिवडणूक असली तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून होणारी ही देशातली पहिलीच निवडणूक होती। शिवसेनेला मिळणारा पाठिंबा पाहून काँग्रेसचं धाबं दणाणलं। काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण स्वतः मतदारसंघात तळ ठोकून बसले होते। भाजप प्राणलाल व्होरांच्या प्रचारात गुंतलेली होती। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दिलेल्या बाळासाहेबांच्या एका घोषणेनं एकहाती लढाईचा तिरंगी सामना झाला। निवडणुकीचा निकाल आला आणि काँग्रेसचा गड असलेल्या विलेपार्ले मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला। शिवसेनेचे रमेश प्रभू विजयी झाले आणि हिंदुत्वाने राजकारणात यशस्वी एंट्री घेतली। पण शिवसेनेच्या या विजयानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये जोरदार हालचालींना सुरुवात झाली। हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या जनता दलाच्या उमेदवाराला पाठिंबा देणं भाजपच्या अंगाशी आलं होतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून जन्माला आलेल्या पक्षानं हिंदुत्ववादी विचारसरणीशी फारकत घेऊन चूक केली होती। ती चूक भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या लक्षात आली। एका पोटनिवडणुकीतून देशातल्या हिंदुत्ववादी लाटेचा आवाज महाजनांनी ऐकला होता आणि या लाटेवर आपण वेळीच स्वार झालो नाही तर त्याचा फायदा शिवसेनेला किमान महाराष्ट्रात तरी मिळणार हे त्यांच्या लक्षात आलं। ताबडतोब त्यांनी ही गोष्ट भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वाला पटवून दिली। तेव्हा लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे अध्यक्ष होते। तोपर्यंत भाजपचं हिंदुत्व हे कधी तळ्यात तर कधी मळ्यात असंच होतं। पण बाळासाहेबांनी जे करून दाखवलं होतं त्याने हिंदुत्व हीच आपल्या पक्षाची खरी ओळख बनवण्याचं भाजपनं ठरवलं। या घटनेनंतर वर्षभरातच पालमपूरमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीत पहिल्यांदाच हिंदुत्व हे भाजपच्या अजेंडावर ठळकपणे उमटलं। हाच हिंदुत्वाचा मुद्दा धारदार करण्यासाठी भाजपच्या हाती एक शस्त्र होतं, ते म्हणजे अयोध्येतलं राम मंदिर। तेव्हा विश्व हिंदू परिषदेकडून राम जन्मभूमी आंदोलन जोरात सुरू होतं। त्यामुळे याच मुद्द्याला राष्ट्रीय पातळीवर आणून हिंदुत्व आणि भाजप हे समीकरण घराघरात पोहोचवण्याचं अडवाणी आणि भाजपनं ठरवलं। त्यातूनच जन्म झाला तो राम रथयात्रेचा। सोमनाथ ते अयोध्या असा रथयात्रेचा मॅप फायनल झाला। गुजरातमधून मुंबई, महाराष्ट्र आणि पुढे मध्य प्रदेशातून अयोध्या असा मार्ग निश्चित झाला।
जेव्हा रथ मुंबईत आला तेव्हा दादरच्या सेना भवनासमोर मोठी सभा भरवण्यात आली. स्वतः बाळासाहेबांनी या रथाचं स्वागत केलं. त्यावेळी राम मंदिराच्या मुद्द्यावरून अडवाडींपेक्षा जहाल भाषण केलं ते बाळासाहेबांनीच. आणि महाराष्ट्रात तरी आवाज फक्त शिवसेनेच्याच हिंदुत्वाचा असणार हे बाळासाहेबांनी दाखवून दिलं. आणि शिवसेना प्रमुख ते हिंदू हृदय सम्राट अशा बाळासाहेबांच्या प्रवासाची सुद्धा सुरुवात झाली. त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा जरी भाजपनं देशभर पोहोचवला असला तरी त्याचा पाया हे बाळासाहेबच होते हे स्पष्ट झालं होतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.